चैतन्य सत्संग मंडळामध्ये ही जी सेवा करायला मिळते आहे त्याबद्दल खरंच खूप आनंद होतो. हे मी प्रत्येक वेळी सांगते, कारण हे माझे फक्त शब्द नाही आहेत, हा मला आतून होणारा आनंद असतो आणि तो आनंद सगळेजण मिळून वाटून पण आपण घेतो, त्याचा मला अधिक जास्त आनंद होतो. हीच मला परमेश्वराची कृपा वाटते. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं, नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं. जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा, दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गुह्यतां. संवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं, भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं. शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं, ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं, वीणाभेरिमृदङ्गकाहलकलागीतं च नृत्यं तथा. साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समस्तं मया, संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणात् शरीरं गृहं, पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः. संचारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ, यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं, विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शम्भो. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. अशा पद्धतीने आपला जो कल्की अवताराबद्दल वर्णन चाललं आहे, कल्की अवतार समजून घेत असताना एक अतिशय आनंदाची गोष्ट पण घडणार आहे. कल्की अवतार जर कोणाला समजायचं असेल तर तो स्तोत्र म्हणून न बघता आपण आपल्या स्वतःकडे बघितलं तर तो जास्त चांगलं राहील. कारण ते जास्त सांगणं म्हणजे कल्की अवतार हा हृदयातून उत्पन्न होणार आहे, प्रत्येकाच्या हृदयातून. आता कुणाच्या हृदयातून उत्पन्न होणार हा पहिला प्रश्न कोणी पण विचारेल. एखाद्या विद्यार्थ्याला जर सांगितलं की असं असं घडणार आहे, मग असं असं घडणार आहे म्हटल्याबरोबर मग कोणत्या अटी आहेत आणि कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे हे तर कोणी म्हणेलच ना. अवतार होणार आहे, मग ह्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कल्की अवतार हा एकदम होऊ शकत नाही याचं पण कारण सांगितलं. एकदम असा समोर उत्पन्न होऊ शकत नाही, कारण तेवढी पात्रता आता कलियुगामध्ये फार कमी लोकांजवळ आहे. 1% 2% जे खरे साधू आहेत, जे संत आहेत, जे महंत आहेत, जे आत्मज्ञानी आहेत, जे ब्रह्मपुरुष आहे, तेवढ्यांच्या भरोशावर खरं म्हणजे कलियुग टिकून आहे. पृथ्वीलाही त्रास होतो आहे, पण ती सगळी पृथ्वी आपल्यासाठी सहन करते. कारण या 2-4% लोकांवर, कारण बिचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे आणि बाकीच्यांची संख्या वाढली आहे. महाभारतामध्ये सुद्धा तेच पाहिलं. 5 पांडव आणि 100 कौरव हे आपल्याला आकडा माहिती आहे. त्याच प्रमाणामध्ये कलियुग आहे. कलियुगामध्ये इतकं त्याच्याहीपेक्षा खाली गेलेलं कलियुग आहे. मग या कलियुगामध्ये जर भगवंतांना यायचं असेल तर कसं शक्य आहे? तसं म्हटलं ना तर ते कुणावरही कृपा करतात, कुणावरही कृपा करतात. पण ती वेळ आलेली असली पाहिजे. तितकी आपल्याला जरी वाटत असलं ती परिस्थिती कशी आहे, तर ती परिस्थिती भगवंतांना मान्य आहे का, कसं आहे काही माहिती नाही. त्याच्याबद्दल आपली बुद्धी कोणत्याच प्रकारचा तर्क करू शकत नाही आणि कोणत्याच प्रकारचा तर्क न करू शकत असल्यामुळे कलीच्या अवताराबद्दल सुद्धा आता एवढे पुराणं वगैरे सांगितले आहेत, पण त्यामध्ये अगदी वैयक्तिकरित्या सांगू शकत नाही कोणी की कल्की अवतार कसा होणार आहे. पण ते होण्यासाठी सुपीक जमीन बाकी तयार करण्याची सुरुवात झालेली आहे. 20 जूनपासून 2023 20 जूनपासून त्या प्रक्रियेला सुरुवात झाली.
आता कोणतीही गोष्ट, आपल्या घरात जर एखादं लग्न आहे तर ती लग्नाची प्रक्रिया लग्नाच्या दिवशीच दिसते का फक्त, की लग्न झालं, ही दोन कुटुंब एकत्र आली आणि त्यांचं लग्न झालं, असं नसतं. ते लग्न होत असताना किती आधीपासून, मुलीच्या जन्मापासून आईवडिलांची तयारी असते. आणि आईवडिलांची मुलीच्या आणि मुलांच्या आईवडिलांची तयारी, आपण आपलं पारंपरिक पद्धतीबद्दल बोलतो आहे आपण की आजकालच्या पद्धतींबद्दल बोलत नाही आहे. तर पारंपरिक पद्धतीने आईवडिलांचे विचार, आईवडिलांची सगळी पात्रता, सगळी इच्छाशक्ती, हे सगळं तयार होऊन मुलगी जेव्हा शिकून मोठी होते तेव्हा कुठे चांगला मुलगा बघणं, आणि त्यानंतर त्यांचं सगळं ठरणं, आणि त्यानंतर तो लग्नाचा दिवस उजाडतो. त्याच्या आधीचे सुद्धा कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती आहे. ही सगळी व्यवहारातली उदाहरणं आपल्याला पटतात. मग हे का पटतात? कारण आपल्यासमोर घडतात, आपल्यासमोर लग्न होतात, आपल्यासमोर कार्य होतात. त्यामुळे त्यांच्या मागची जी भूमिका आहे ती सगळी आपल्याला माहिती आहे, कारण आपली बुद्धी ते मानते. बुद्धीला वळवायचं आहे की नाही आता? बुद्धी जे मानते त्याच्या पुढे जायचं. मानते त्याला विसरायचं नाहीच म्हणत आहे. बुद्धी जे मानते त्याला विसरायचं नाही आहे, ते तर खरंच आहे. कारण की जीवनामध्ये जगायचं आहे तर या बुद्धीचं जे कार्य आहे ते अपरिमित कल्याणकारी असं कार्य आहे. बुद्धी नसेल तर काय उपयोग? पण त्या बुद्धीला थोडंसं पुढे न्यावं लागणार आहे. ती जी बुद्धी आहे ती पुढे नेली ना, तर तो जो अवतार झाला आहे असं एखादे सद्गुरू सांगतात, तर तो अवतार, त्याच्याकडे लक्ष जाणं हे प्रत्येक जीवाचं कार्य आहे. आत्म्याचं अवरोहण सांगितलं, हे काही फार कठीण गोष्ट नाही आहे. फक्त थोडंसं संसारामधलं मन कमी करून सृष्टीरचनेबद्दल जर आपण लक्ष द्यायचा प्रयत्न केला तर आपलं मन आपोआपच शरण जातं. आता साधा एखादा व्हिडिओ बघितला, एखाद्या मुलांनी टाकला 5 गणीचा, आणखी कोणता एखादा छान प्रयत्न करून ते व्हिडिओ टाकतात. त्या ठिकाणी प्रतिक्रिया देणं खूप सोपं आहे, पण त्या मुलाची, त्याच्या मागची मेहनत, आपल्याला जास्तीत जास्त चांगलं देण्याची पद्धत ही इतकी त्याला, म्हणजे दिवसभर त्याला पछाडलेलं असतं, तेव्हा कुठे एखादी कलाकृती तो तयार करतो. मग तसं आहे याचं. त्यांनी सांगितलं अवतार झाला आहे तर प्रत्येक आत्म्यामध्ये होणार आहे, कारण सगळं पवित्र असल्याशिवाय मी येऊ शकत नाही, हे तर त्यांचा नियमच आहे. भगवंतांचा नियम आहे, कारण पवित्रोत्तम आहेत ते, पवित्रातले पवित्र आहेत ते, अपवित्र नाही आहे. आपल्यासारखे साधारण जीव नाही आहे तो. आपण जसं कोणत्याही वासनेतून जन्माला आलो, आईवडिलांना फक्त वाटलं आपला वंश चालावा आणि जन्म झाला, त्यानंतर त्यांच्या हातात असं काही नाही. त्यांना स्वतःच्या बुद्धीच्या आणि शरीराच्या मर्यादा आहेत. अशा मर्यादित याच्यामध्ये मर्यादितच जीव जन्माला येणार आहे. मर्यादित अवस्थेमध्ये असताना अमर्यादितच जीव जन्माला येणार आहे. मग अमर्यादित जशी अवस्था असेल, अमर्यादित विचार, अमर्यादित बुद्धी, शूद्र, अतिशय पवित्र अशा प्रकारची जर बुद्धी ज्यांची असेल, अशा बुद्धीमध्ये कलीचा जन्म होणार आहे. तो कलीचा जो एक अवतार होणार आहे 64 कलांचा, त्या 64 कलांना हे सगळे जाऊन मिळणार आहे. जसं गंगा, यमुना, सरस्वती, भागीरथी, जितक्या काही नद्या आहेत त्या सगळ्या समुद्राला जाऊन मिळतात. तेव्हा कुठे समुद्राला इतकं गोड पाणी मिळतं, त्याला तो खारं करतो, कारण त्याला पुन्हा गोड पाणी द्यायचं आहे. त्याला स्वतःला खाऱ्याची त्याची जबाबदारी त्या नद्यांना काहीच माहिती नाही आहे. या नद्यांना कुठे काय माहिती आहे की आपल्याला ते समुद्र काय करणार आहे पुढे जाऊन, त्याचं काय होतं हे त्यांना काहीच माहिती नाही. फक्त आपल्याला मिळणं हा महत्त्वाचा भाग त्यांच्यामध्ये असतो, आणि ही त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मग तशी नैसर्गिक प्रवृत्ती ज्या जीवाची आत्म्याची मिलनाची असेल, तो आत्मा फक्त सत्य, पवित्र, उत्तम असंच कार्य करेल. आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रदूषण आत्म्यामध्ये, जर आत्म्यात तर नसतंच, शरीरामध्ये जेव्हा नसेल, बुद्धीत जेव्हा नसेल, त्या ठिकाणी कली आपली स्थापना करतो. आणि तो सांगतो ह्याचे सगळे विचार ऐका, आणि त्याचे सगळे विचार ऐकून त्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी मी अशी पूर्ण पृथ्वी नष्ट करणार आहे. आता नुसतं रामरावण युद्ध होणार नाही. आता फक्त कंसाला मारणार नाही, कारण कंस एक होता आणि हे सगळे अनेक मारून श्री कृष्ण द्वारकेला जाऊ शकले. याचं कारण ते स्वतःचं कार्य करू शकले पूर्ण झाल्यानंतर. आता शिल्लकच राहणार नाही आहे काही. महाभारतामध्ये अपरिमित हानी झालेली आहे. फक्त 5 पांडव, आणि त्यांनाही फार आनंद मिळाला नाही. हे सगळं आपण बघितलं. अरे मला इच्छाच नाही म्हणे स्वर्गाला जाण्याची आणि राज्य करण्याची. जर इतका त्रास होत असेल तर कृष्ण म्हणाले करावंच लागणार आहे, कारण पुढे आपल्याला एवढ्या युगांचा आपल्याला कार्य करायचं आहे. त्याच्यामुळे ही जी स्टेप आहे ती पांडवांना करणं भागच होतं, जसं रावणाचं होणं भागच होतं. आता असं झालं आहे, एकच 100च नाही आहेत कौरव फक्त, आणि एकच रावण नाही आहे फक्त. आता अनेक आपल्याच मनामध्ये इतके रावण, इतके काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे प्रत्येकाच्या मध्ये वाढलेले असताना ह्यांना रामदर्शन, कृष्णदर्शन आणि परमात्म्याचं दर्शन शक्य नाही, हे गीतेमध्ये सुद्धा सांगितलं.
आपल्यासारख्या सोहळ्यातला माणूससुद्धा जर कोणामध्ये मिसळत नाही पटकन, आता भलेही आपण सगळ्यांच्या मनाने ऐकतो आणि मिसळतो, पण मनाला त्याचा त्रास होतो की आमची इतक्या वर्षांची परंपरा आम्हाला नष्ट होताना दिसताना पाहणं हे एखाद्या व्यक्तीला त्रासदायक जर होऊ शकतं बुद्धीमुळे. तसं भगवंतांचा तर नियमच आहे, जे जे सुंदर आहे, जे जे पवित्र आहे त्या ठिकाणी मी असणार आहे. मग ज्याची इच्छा आहे, ज्याला भगवंताला पाहायचं आहे त्यांनी तसं व्हावं. जो तसा होईल तसा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र योगेश्वर कृष्ण असं त्यांनीच यत्र योगेश्वर कृष्ण, आणि तो शब्द विसरली. असं ज्या ठिकाणी त्याच्या मनाची अवस्था तशा प्रकारची धनंजय ज्या ठिकाणी आहे, जो कर्तव्य करायला तयार असलेला जो धनुर्धारी धनंजय जर पुढे असेल तर कृष्ण येणार आहे. इतक्या सगळ्यांना सोडून त्यांनी अर्जुनासमोरच विश्वरूप दर्शन दिलं आहे की नाही. मग असं जर तेव्हा घडलं त्याचा मतितार्थ आपण लक्षात घ्यायचा. आता फक्त की असं घडू शकतं आणि आमच्याही बाबतीत घडू शकतं, तेव्हा कुठे तो कलियुगाची ही जी उजळणी ना खरं समजत नाही. कारण आपणच तसा प्रयत्न करायचा आहे, तेव्हा आपल्याला विविध रूपांनी भगवंत सहाय्य करतात, हे त्यांचं स्वतःचं वचन आहे. म्हणून आपण एकदा फक्त कलीचा श्लोक म्हणू. अथासो युग संध्यात याम दश प्रयेषु राजसु जनिता विष्णू यशसो नामनाम कलीर जगतपती. असा हा जगताचा पती येणार आहे. मी तर म्हणते आलेला आहे असं समजायला पाहिजे. जिथे जिथे चांगलं दिसतं, जे ज्या ठिकाणी चांगलं आहे त्या ठिकाणी या कल्की अवतारांनी आशीर्वाद दिलेले आहे. अरे मला तुम्ही सगळेजण सहाय्य करा आणि मी बघा सगळ्यांचा नाट करून टाकणार आहे, कुणालाही वाईट लोकांना ठेवणार नाही, ओल्यासोबत सुख. आणि त्यातले फक्त काही टक्के जे लोक आहेत त्यांना त्या बीजरूपामध्ये मी पुढे घेऊन जातो, कारण त्यांची बीजं मला संपवायची नाही. त्यांना जरी संपवलं तरी त्यांना संपवायचं नाही, असं भगवंतांचं वचन आहे. मग हे सगळं झाल्यानंतर मग ही कल्की जी अवस्था आहे ती अवस्था आपल्यामध्ये आणणं जबाबदारी कोणाची आहे? आता पूर्णपणे जबाबदारी आपली आहे. आता याचं दुसरं पण कारण मला सापडतं. आपण इतका वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतो, इतके शिकलेले लोक असल्यामुळे बुद्धी जास्त वापर केलेला आहे आणि त्या बुद्धीचा वापर जास्त केल्यामुळे त्यांना सहसा श्रद्धा मनातच नसते. श्रद्धा मनात नसल्यामुळे त्यांना त्या प्रत्येक गोष्टीचं कारण विचारतात, ते असं का आणि तसं का. मग गोष्टीच्या रूपाने त्यांना जर समजावून सांगितलं की या सगळ्या ज्या अवस्था कशा असतात आणि कोण शांत कसा राहू शकतो, कोण पवित्र कसा राहू शकतो, तो भरलेल्या वातावरणामध्ये सुद्धा कसा शांत राहू शकतो, त्याच्याजवळ कोणती किल्ली आहे की ज्या किल्लीच्या द्वारे त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी कमी होत नाही, हे सगळं त्या अवस्था कशी असते त्यावरती समजावून सांगायचं वेगवेगळ्या अनुभवांनी. आणि जेव्हा वेगवेगळ्या अनुभवांनी सांगितलं तेव्हा ती व्यक्ती म्हणते रामायण खोटं नाही, कृष्ण खोटा नाही. याचं कारण अजूनसुद्धा ते आपल्यामध्ये प्रगट होतात, फक्त आपल्या मनाची अवस्था तेवढी झाली पाहिजे. आपण रामायण म्हणा, महाभारत म्हणा आणि त्या सगळ्या भागवत म्हणा, या सगळ्यांच्या व्यक्तिरेखांचा जर आपण विशिष्ट अभ्यास केला, आता मी त्याच्यावरच अभ्यास करायचा प्रयत्न करते, त्या व्यक्तिरेखांचा जर आपण अभ्यास केला तर त्या व्यक्तिरेखांना भगवंत कोणत्या रूपात दिसले, कसे दिसले हे त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा समजतं की कोणताही जीव त्यांच्यासाठी कमी नाही, फक्त त्या जीवाची उन्नतावस्था झाली पाहिजे. तो जर जीव या खालच्याच पातळीवर बुद्धीने विचार करत असेल तो तितके वेळा जन्म घेत राहील, कलियुगाच्या अंतापर्यंत जन्म घेत राहील, त्याची मुक्तता नाही, सुटका नाही. असा कडक असं शनीने जर सांगितलं एखाद्या व्यक्तीला, आता तुला जी संकट आली आहेत ना, ती संकट मी यासाठी आणली आहे की तुझा उद्धार व्हावा, असा जर सकारात्मक विचार त्यांनी केला ना, तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला त्रास होणार नाही. उलट ती जी अवस्था आहे ती अवस्था त्याला समजेल. मग ती अवस्था का करायला पाहिजे आपण? त्या अवस्थेपर्यंत जाण्याचं काय कारण आहे? खाणं पिणं राहणं फिरायला जाणं आणि ह्या सगळ्यामध्ये जीव गुंतलेला आहे, कशाला पाहिजे ती अवस्था? पण तो म्हणतो ही अवस्था या फक्त मर्यादेपर्यंत या जीवनातच फक्त कामात पडते. ह्यानंतरचा जो प्रवास आहे किंवा मरताना होणाऱ्या यातना हे सगळ्या तुला जर संपवायच्या असतील तर त्या अवस्थेपर्यंत या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विचारात पडू नको. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विचारात जोपर्यंत पडशील तोपर्यंत तुला नैसर्गिक बुद्धिमत्ता जी आहे ना ती कळणार नाही. असं साधं उदाहरण भगवंत आपल्याला प्रत्येक वेळी देतात. म्हणून विज्ञान जिथे संपतं, ज्या ठिकाणी विज्ञान आणि बुद्धी आपली संपते, म्हणजेच जेव्हा आपले शब्द संपतात तेव्हा खरं अध्यात्म सुरू होतं. आणि अध्यात्म जर सुरू झालं त्यामध्ये इतरांचा कुणाचाही वाटा नसतो. सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आम्हाला गुरुजींनी सांगितली परवा की कोणाचाही त्यामध्ये वाटा नसतो. चांगलं म्हणून घेतलं तरी आणि वाईट म्हणून घेतलं तरी तुमचा त्याच्याशी संबंध सोडा. क्लिनिकल ॲम्प्युटेशन म्हणजे वरवरची जखम नाही भरायची फक्त काटा रुतला म्हणून, पूर्ण काटाच उखडून काढायचा. असं जर तुम्ही करत असाल
तर या ठिकाणी दुसऱ्या कुणाचाही संबंध नाही, स्वानंदात जगा, आपण फक्त स्वानंदात जगा असा त्यांचा नियम आहे. आणि असा जो नियम स्वानंदात जगेल त्याच्या डोळ्यात म्हणे कधी ना कधी अश्रू भगवंत पाहिल्याचे सुद्धा दिसू शकतात. असा अनुभव सांगणारे लोक ह्यांच्या भरोशावर हे कलियुग चालू आहे. मग या कलियुग चालू असताना अशा लोकांचे जे अश्रू ते गंगेसमान आहे. आणि अश्रू कशासाठी आहे? निरपेक्ष अश्रू आहे. कुणाचं तरी चांगलं व्हावं अशी प्रार्थना त्यांच्या मनात येते. आणि अशी मनात येणारी प्रार्थना प्रत्यक्ष गंगेपर्यंत जाण्याची सुद्धा त्यांना गरज नाही, कारण ती गंगा त्यांच्या डोळ्यातून प्रगट होते. आणि अशी गंगा जी प्रगट होते त्यांनी श्लोक कोणता म्हणायचा आहे पुन्हा? अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणः कृप परशुरामश्चैव थप्तैते चिरंजीवनः. आणि जे आता आहेत राम आणि कृष्ण अवतार जरी तुम्ही मानत नसाल, जे नाही आहेत सध्या 4000 वर्षांपूर्वी संपलेले आहे, पण बली आणि व्यास हे सप्त चिरंजीव तर आपल्या आजूबाजूला भटकत आहेत. त्या म्हणून हा कली जो आहे, कलियुग जे आहे किंवा कल्की अवतार आहे तो एकत्र आहे सगळा. इतकी बुद्धिवान आहे ना तुम्ही, मग आता ही बुद्धी इथे लावा. इथे लावल्यानंतर त्याचे परिणामसुद्धा आम्ही देतो. आणि ज्या लोकांजवळ हे परिणाम आहेत त्यांच्याजवळ तुम्ही बसा. आणि ते बसल्यानंतर तुम्हाला ते सगळे तुमचे संदेश आहेत ना, ते संदेश चिरंजीवांपर्यंत पोहोचवतील. ते चिरंजीव त्यासाठीच निर्माण झालेले आहेत, त्यासाठीच ते कष्ट घेत आहेत. मग इतकं सगळं तुम्हाला सांगितलं. त्यानंतर असा जीव, असा जो आत्मा आहे त्याला स्वतःची जाणीव होते. स्वतःची जाणीव किती महत्त्वाची या ठिकाणी, दुसरा कुणीही नाही. स्वतःची जाणीव होत असताना त्यांनी पुन्हा थोडक्यातच पण आत्म्याचं अवरोहण सांगितलं आहे आणि खाली जाणं पण सांगितलं आहे. खाली म्हणजे बुद्धी जशी जशी खाली जाते तसं तसं पृथ्वीकडे ओढल्या जातो. बुद्धी जशी जशी उन्नत होत जाते तसा आत्मा वर जातो. आणि वर जाणे हे आपल्याला आपण म्हटलं आहे अतिशय चांगलं लक्षण आहे. जसं आपल्या शिक्षकांनी प्रश्न विचारला, बोट वर जात आहे म्हणजे मला सगळं येत आहे, बोट खाली जात आहे आणि माझी मान खाली जाते म्हणजे माझं सगळं चुकलं. हे सगळं चुकलेलं आता बंद करायचं ही आमची स्वतःची जबाबदारी आहे. काहीही चुका झाल्या नाही पाहिजे. एखादी जी चूक झाली त्याचं भोगून क्षमा मागून ती गोष्ट संपवायला पाहिजे. ती गोष्ट क्षमा मागून संपवायची आणि नवीन चांगल्या गोष्टींची त्यामध्ये आपण वाढवत जायचं. असं जेव्हा करू तेव्हा त्याला काय कळेल म्हणतात थोडक्यात पुन्हा, की मी एक आहे असं मला वाटतं पण माझी शरीरं अनेक आहेत. हे आत्म्याला समजावून सांगतोय कल्की अवतार झाला. मग हे कशावरून कळायचं? कारण मला असं जाणवलं, प्रत्येक जीवाला असं जाणवलं. आता कालच्या गीता महायज्ञामध्ये प्रत्येकामध्ये ही जागृती निर्माण केली त्यांनी, की हे गीतेचं तत्त्वज्ञान तुम्ही स्वतः अनुभवा. मग त्या ठिकाणी त्यांना वाटत होतं मला आत्तापर्यंत मी एकटीच आहे, असे अनेक आहेत माझ्यासारखे आणि माझ्याच आत्म्यासारखे अनेक आत्मे आहेत. हे जेव्हा मी मानलं तेव्हा माझी शक्ती आपोआपच वाढली ना. कारण मला जे एकटं वाटत होतं की मी एकच व्यक्ती एकच काय करू शकतो, नाही, अनेक लोक त्यासाठी पुढे येतात. ओळख असो किंवा नसो असे लोक पुढे येतात. तेव्हा त्याला जाणवतं की आत्मा हा एकटा नाही आहे. आत्तापर्यंत एकटेपणाच तर खात होता. मी एकटी आहे, माझं दुःख एकटं आहे, माझं सुख एकटं आहे, हा जो एकटेपणा खात होता तो एकटेपणा संपतो ज्यावेळी दुसरा आत्मा त्याला आपोआप येऊन मिळतो आणि तो अनेक रूपामध्ये आपल्यासाठी कार्य करतो. हे चिरंजीवांचं कार्य सुरू झालं आहे. हे चिरंजीवांचं कार्य, कारण बघा लग्न कार्यांमध्ये जितका आनंद मिळत नाही तितका आपल्याला धार्मिक क्षेत्रामध्ये मिळतो. धार्मिक क्षेत्रामध्ये सगळेजण एका हेतूनी, विशिष्ट हेतूनी बांधलेले लोक तिथे येतात आणि ते एकमेकांशी अशा प्रकारची विचारपूस करतात ज्या ठिकाणी सांसारिक हेतू नसतो. आणि सांसारिक हेतू नसताना जे एकमेकांचं भरपूर कौतुक करतात दुसऱ्यांच्या गुणाचं, मग एकाचे अनेक झाले की नाही, मग हे याला काय प्रूफ द्यायचं, कसं समजावून सांगायचं? हा अत्यानंद आहे. मग मी एक नाही आणि आम्हाला मी वरून आलो आहे. मग त्यांना समजावून सांगायचं की मी वरून आलो आहे, मी फक्त पृथ्वीवरचा नाही आहे, मी पृथ्वीवर जन्म घेतलेला नाही. हे कल्की अवतारामध्ये मला सिद्ध करता येतं. आत्तापर्यंत सिद्ध करता येत नव्हतं. कारण तेव्हा बुद्धी कमी शिकलेले, श्रद्धा ठेवायचे. राम आला की पटपट पाया पडायचं, कृष्ण दिसला की पटपट पाया पडायचं. गोपींना कसं आपोआप प्रेम निर्माण झालं. हे सगळं आपोआप होतं आहे. या ठिकाणी आपोआप काही होणार नाही. याचा अडथळा कोणता आला आपल्याला? आपला स्वतःची बुद्धी. इतका हुशार समजतोय स्वतःला, मी वरून आलो आहे आणि आता शरीर इथेच तयार झालं आहे हे कळल्याबरोबर आपण शरीराचा संबंध तात्पुरता तरी सोडतो. किती मोठी कलियुगाचा हे आनंदाची गोष्ट आहे. तात्पुरता तरी काही वेळ तरी आपण जर विचार केला, शरीराचा विचार जर नाही केला, तर मी वरून आलो आहे या एका विचारावर जर तो व्यक्ती स्थिर राहिला तर त्याचा हा विचार, त्याच्या विचारामध्ये चांगले विचार आले की जगाचं कल्याण व्हावं. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे जगाचं कल्याण व्हावं, तसं माझ्या कुटुंबाचं, माझ्या देशाचं, सगळ्यांचं कल्याण व्हावं. असं केव्हा येईल? जेव्हा मी वरून आलो आहे यावरती मती स्थिर होईल.
आणि ती मती एकदा स्थिर झाली की मग तो म्हणतो नाही नाही, शरीर इथलं आहे, ह्यांनी मला रागवलं, ह्यांनी मला चिडलं, पण हा शारीरिक संबंध आहे. शारीरिक संबंधांवरती चुका दिसतात. दिव्याखाली अंधार म्हणतो की नाही आपण, दिव्याखाली अंधार असतो, त्या व्यक्तीला त्रास होतो, सगळ्यांना समजून घ्यायचं. कोणीही वाईट नाही. देहाशी संबंध जिथे आला, दैहिक लेव्हलवरती जे विचार करतात ते सगळा एकमेकांचा असा विचार करू शकतात. त्यामुळे याच्याशी माझा काहीही संबंध नाही, कारण मी स्वतः जो आहे तो वरून आलेलो आहे. हे मला पटलं आणि मी अतिशय सूक्ष्म आहे. सूक्ष्माती सूक्ष्म विचार मी करू शकतो. जे स्थूल जे दिसतंय तो मी नाही. तो स्थूल फक्त काही काळ होता, 100 वर्ष जगणार आहे आणि 100 वर्षानंतर मरून जाणार आहे. हे कल्की भगवंत आपल्याला शिकवतात. हे 20 तारखेपासून जे आले आहेत म्हणतात जगात, ते म्हणजे आपल्या मनामध्ये हे बीज पेरणी करण्यासाठी आले. पूर्ण ग्रंथ वाचून जे होणार नाही ते काम आता कल्की अवतारातून होणार आहे. कारण आत्म्याची जागृती आवश्यक आहे. मी चैतन्य आहे. मी चैतन्य असल्यामुळे सतत पडून राहण्याचं कारण मला नाही. सतत आपला आळशीपणा करणं मला कारण नाही, कारण माझं जडत्व जे आहे ते शरीराला येत आहे. मी बाकी चैतन्य स्वरूप आहे. 80 वर्षाच्या बाया, स्त्रिया, माणसं इतकं लगबगीने काम करताना बघतात तेव्हा समजतं हे चैतन्य आहे. जेव्हा गीतेमध्ये सगळ्यांनी बघितलं, गीता करताना 2.5-3 तास त्या बायका बसल्या या वयाच्या, जेव्हा बसल्या तेव्हा सगळेजण म्हणाले आम्ही मनाने तरुण आहे. आम्ही मनाने तरुण असल्यामुळे आमच्या शरीराशी आमचा काही संबंध नाही. हा कुणाचा अनुभव आला? हा कलियुगामधला कल्की देवांचा अवतार आहे. हा अंश आहे. आणि असे कितीतरी लोक आपला समाज आणि संस्कार, आपलं कुटुंब थोडासा बाजूला सोडून या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागले. मग त्या 50 लोकांमध्ये आपण जाण्याची इच्छा ज्याला वाटली त्याच्यावरती कल्की देवाची कृपा झाली. कारण आपण त्याला म्हटलं कल्कीर जगतपतीही, जगाचा पती होणार आहे. आता तो फक्त आता गोकुळापुरता सुद्धा मर्यादित राहणार नाही. आता तो जगाचा पती होऊन सगळ्यांना खतम करणार आहे. मग सगळ्यांना जर मारणार आहे आणि मला काहीतरी वेगळं सिद्ध करायचं आहे तर तुमच्या आत्म्याला उन्नत करा. आणि एकदा का आत्मा उन्नत झाला मग मी हलका आहे. मी हलका आहे आणि शरीराला वजन आहे. या सगळ्या गोष्टींच्याबद्दल आपण जी चर्चा केली त्याबद्दल या सगळ्या गोष्टी आता या कल्की अवतारामध्ये सिद्ध होतात. हे आपल्याला आता पटलं. हे पटल्यानंतर या अवताराचं वैशिष्ट्य पटल्यानंतर आपण आता पुढच्या विचारांकडे वळू. आता हे सगळं करायचं असेल आपल्याला तर आपल्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे स्तोत्रसुद्धा आहेत. ज्या स्तोत्रांचा फक्त आपण तेव्हा तेव्हा उपयोग करतो असं म्हणतो. ज्याला जसं बघा, प्रत्येकजण, प्रत्येक वक्ता आणि जो काही असा परमार्थ क्षेत्रामध्ये आहे तो स्वतःचे मतं सांगत असतो. त्या मतातून प्रत्येक गोष्ट आपण घ्यायची अशातला भाग नाही. आता समजा सांगितलं की कलियुगाचं वर्णन आहे, कल्की अवताराचं वर्णन केलं, त्यानंतर आपण चिरंजीव आत्म्यांना मागितलं की या चिरंजीवांनी मला मदत करावी असं म्हणत असताना स्वतःमध्ये तर काही बदल झाला पाहिजे ना. मग स्वतःमध्ये बदल व्हायचं असेल तर फक्त 12 अक्षर आहेत की ज्या 12 नावांनी स्वतःमध्ये परिवर्तन होऊ शकतं. आणि त्याचा अर्थ जर कळला ना आपल्याला तर त्या प्रत्येक अर्थाप्रमाणे आपण फक्त एकट्याने एका महिन्यात एक तरी विचार केला तरी आपल्यामध्ये तसा बदल होतो. पण आपली इच्छा असते की अवरोहण करायचं आहे की खाली जायचं आहे का वर जायचं आहे. आता यामध्ये एक छिन्नमस्ता देवीचं स्तोत्र आहे. फक्त 12च अक्षर आहेत त्यामध्ये. त्या प्रत्येक अक्षर ऐकल्यानंतर खरंच अंगावरती सरसरून काटा येतो. आणि ती देवी आहे. ती देवी असल्यामुळे छिन्नग्रीवा, छिन्नमस्ता, छिन्नमुंड धराधता, क्षोभ क्षेम करी स्वशा क्षोणीसाच्या धन क्षमा. आता ही वैराचनी वररोहा, सत्यप्रहर्षिता, बलिपूजिता पादाब्जा, वासुदेव प्रपूजिता. आता ही जी देवी आहे ना, या देवीचं वर्णन त्यांनी याच्यासाठी केलं आहे की इति छिन्नमस्ता 12 नामस्तोत्र. आता ऐकून तरी घेतलं तरी आपलं पुराण किती आपल्याला शिकवायचा प्रयत्न करत असतं. आपण नुसतं नवरात्र जेव्हा केलं तेव्हाचे लिहिलेले श्लोक आहेत हे सगळे. तर या ठिकाणी आपण छिन्नग्रीवा असा म्हटलं आहे ना, तर 12च अक्षर आहेत फक्त. फार कठीण नसल्यामुळेच मी तो विचार मनातल्या मनात केला. आणि या छिन्नग्रीवा म्हणजे जिचा गळा छिन्न झाला आहे. छिन्नग्रीवा देवी जर आपल्या डोळ्यासमोर आणली अशी देवी आपल्याला दिसणार नाही. कारण आपण म्हटलं बिभत्स रूप देवीचं पाहायचं नाही. कारण आपण अतिशय सुंदर हिरव्या साडीतली, नथ घातलेली, मोठं कुंकू लावली आणि गळ्यामध्ये हार आणि सुंदर सुंदर गजरे आणि काळा रंग, नथ, डोक्यावर पदर, अशा प्रकारची एक स्त्री आपण विचार करतो. पण आपला हा जो देह आहे त्यावरती छिन्नग्रीवा म्हणजे जिचा गळा छिन्न विच्छिन्न झाला आहे. म्हणजे जिचा गळा, याच्या विरुद्ध आपण ऐकायचं की आपले भोले शंकर, त्यांच्याकडे बघितलं की पूर्ण शरीरामध्ये वेगळं आहे आणि गळा त्यांचा निळा आहे. मग या निळ्या गळ्यामध्ये काय साठवलं आहे त्यांनी? विष. जे काही वाईट निघालं ते सगळं माझ्या गळ्यामध्ये. कोणाचा तरी आवाज आहे.
हो. आणि मंगलाताई माईक बंद केला. हा, आता या ठिकाणी जिचा गळा छिन्नग्रीवा म्हणजे जिचा गळा कापला गेला आहे आणि छिन्नमस्ता म्हणजे तिने स्वतःचे मस्तक छिन्न केले आहे. आता ही खरंच खूप छोटी गोष्ट आहे का? या देवीचं वर्णन करत असताना आपण देवीला जर म्हटलं तू छिन्नमस्ता आणि छिन्नग्रीवा आहे, ते देवीपर्यंत पोचायचं काही कारण नाही, कारण देवीच तर शक्ती आहे. ती शक्ती म्हणते आता उलट आपल्याकडे यायचं आहे. तुझं मस्तक म्हणजे तुझा गळा आणि तुझं स्वतःचं मस्तक छिन्न करायची वेळ आलेली आहे. म्हणजे स्वतःचं मस्तक म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला चाकू घेऊन मारायचं आहे का? नाही. आपल्याला काहीही कमी करायचं नाही. आपली जी बुद्धी आहे, मस्तकामध्ये जी आपली बुद्धी आहे, गणपतीने दिलेली नाही, जी सर्व दृष्टीने चांगली बुद्धी आहे ती नाही, तिच्यामध्ये वाढ जर करायची असेल तर नकारात्मक विचार जे मनामध्ये बसले आहेत ना, ते काढून टाकायचे. आणि नकारात्मक विचार काढणं इतकं सोपं नाही. माझ्या मनाने कृती केली तर आपली ती कर्तव्यपूर्तीचा आनंद होतो, पण माझी ही जी कृती कोणाच्या तरी कृपेने पूर्ण झाली असा जेव्हा सकारात्मक विचार येतो ना, तेव्हा त्याला म्हणतात छिन्नमस्ता. तिने स्वतःचं मस्तक काढून टाकलं त्या व्यक्तीने. जो नमस्कार करतोय तो कलियुगामध्ये उलट आहे बघा. आत्तापर्यंत देवीची पूजा करायची, तिची ओटी भरायची, तिला कौतुक करायचं, तिचं मोठेपण सिद्ध करायचं आणि तिच्याकडून आपण शक्ती घ्यायची. आता हे जे अवतार आहे, हे जेव्हा शब्द वापरतो तेव्हा स्वतःला स्वतःची बुद्धी शरण द्यावी लागणार, शरण यावं लागणार आहे. महाभारतामध्ये फक्त पाहिलं, भीष्मांनी स्वतःची बुद्धी समर्पित केली तेव्हा श्रीकृष्ण प्रगट झाले. स्वतःची बुद्धी दिल्याशिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून कलियुगासाठी आवश्यक असलेला हा जो मंत्र आहे त्या ठिकाणी छिन्नग्रीवा आणि छिन्नमस्ता म्हणजे स्वतःचा गळा. चुकीचं बोलायचं नाही, गळ्यामधून चुकीचं काढायचं नाही आणि प्रदूषणमुक्त असं आपलं जर शरीर करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा गळा आणि त्यांनी मस्तक म्हणलं आहे, छिन्न मुंड धरा. आणि असं जे मस्तक आहे, जे हातामध्ये धरलं आहे म्हणजे सतत दिसलं पाहिजे डोळ्यासमोर माझ्या काय चुका झाल्या. याच्यामध्ये कोणीही कोणाची कापाकापी करत नाही आहे. प्रत्यक्षामध्ये जे काही चुका झाल्या ते सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवायच्या. हे चुकल्यानंतर पुन्हा ती गोष्ट करायची नाही असा जेव्हा तो साधक स्वतःसाठी प्रयत्न करेल तेव्हा जी शक्ती प्रगट होईल ती शक्ती कल्कीची आहे. असं जर केलं तर कल्की अवतारापर्यंत आपण पोहोचणार आहे. अक्षता आणि ती जी शक्ती प्राप्त होते आणि हा अनुभव घेतोय आपण सगळेजण, अशा प्रकारची जर शक्ती प्राप्त होते तिचं नाव आहे अक्षता. इथे देवी नाही, समोर देवी नाही. जसं मी मागे म्हटलं की माणिकनगरला गेलं जर कोणी, दत्तस्थान आहे पण दत्तस्थान असून सुद्धा त्यांनी गादी रिकामी ठेवली आहे. त्या गादीवर जात असताना तुम्ही जर त्या ठिकाणी गेले, नतमस्तक व्हायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपल्याला कोणतीच मूर्ती दिसत नाही, ना दत्ताची ना शिवाची. प्रत्यक्षात ते सगळ्या देवीचे उपासक आहेत, कारण सकल मत आहे त्यांच्यामध्ये. सकल मत असल्यामुळे जो कोणी आला त्याला त्याच्या श्रद्धेला पूर्ण वाव त्या ठिकाणी मिळतो. पण ती श्रद्धा जसं म्हणतो त्या ठिकाणी, मग आपण जर त्या ठिकाणी पाहिलं की दत्त बसले आहेत तर दत्त दिसतात. मग असं जेव्हा दिसतं तेव्हा हे सगळं झाल्यानंतर माझ्या मनामध्ये सतत चांगलं येईल म्हणजे ती खुर्ची रिकामी. कोणती देवी आणि कोणता देव हा प्रश्न नाही. या ठिकाणी मी माझी अशी शक्ती प्राप्त करीन की ज्याचा कधीही नाश होत नाही. हे स्तोत्र अतिशय प्रभावी आहे. आपण हे मागायला माझं मन किती तयार पाहिजे, माझी बुद्धी किती तयार पाहिजे. माझ्याच बुद्धीने माझ्याच बुद्धीचा नाश करायचा, माझ्याच बुद्धीने माझे नकारात्मक विचार काढून टाकायचे आहे. समोर देवीचं कोणत्याही प्रकारचं चित्र नाही. आणि पहिल्यांदाच सांगितलं, चित्र विचित्र दृश्य आपण बघत नाही. आपलं स्वतःचं दृश्य आहे ते छिन्नमस्ता म्हणजे. माझ्या स्वतःचं मस्तक तुटलेलं असं एकदा जरी स्वप्नात दिसलं आणि अरे माझ्या बुद्धीला मी पूर्ण समर्पण केलं, माझं मूळ मस्तकच शिल्लक नाही आता. आणि ते जे तुटलेलं मस्तक आहे ते माझ्या हातात आहे, माझ्या स्वतःच्या देवीच्या नाही. आणि ते जेव्हा मी माझी त्याच्याकडे बघीन तेव्हा वाटेल हे मी सोडलं आहे. किती कठीण गेलं होतं मला ते सोडताना, मी ते सोडलं आहे. पण आता पुन्हा माझ्यामध्ये ते येणार नाही, कारण ते मस्तक तुटलेलं आहे. ते मस्तक आता धडा वेगळं झालेलं आहे, त्यामुळे तिथून मला काही येणार नाही. ती अक्षता आहे, ती सतत तिच्यामध्ये ती शक्ती असते. अशी भरपूर शक्तीने युक्त अशी ती व्यक्ती तयार होते. मग शोधक क्षेम करी, जी अपाय कुणाचाही करत नाही. कुणाचाही अपाय, आता माझ्यामध्ये जर शक्ती आली, एखाद्या व्यक्तीमध्ये जर शक्ती आली तर ती शक्तीचा किती दुरुपयोग करतो, जो रावणांनी केला, जो कंसांनी केला. मग तो दुरुपयोग झाल्यामुळे रामांना आणि रावणाला यावं लागलं. आता जर आपण तसाच दुरुपयोग बुद्धीचा केला तर आता आपण त्या कल्कीपासून बाजूला जाऊ.
आपल्याला कल्कीपासून जर बाजूला जायचं नसेल, जर जी अपाय नष्ट करून अतिशय पावन अशी कल्याण करणारी शक्ती माझ्यामध्ये निर्माण होते. म्हणजे कधीही कुणाचं वाईट न चिंतणे, कोणत्याही प्रकारचा विचित्र विचार न करणे, आपल्याच नकारात्मक विचारांवरती आपण आपला स्वतःचा पगडा ठेवणे आणि ते कापलेलं मस्तक धडाला चिकटलेलं नाही ते तसंच हातात घेऊन फिरणे. आणि तसं हातात घेऊन फिरत असताना अरे हे चुकलं, पुन्हा हे करायचं नाही, याची सतत जाणीव आपल्याला झाली पाहिजे. अशा प्रकारचं हे जे स्तोत्र आहे स्वक्षा. स्वक्षा म्हणजे याच्यातलं नाव ती अतिशय तेजस्वी आहे. एवढ्या गोष्टी सोडल्या, एखादी गोष्ट मिळवण्याने एखादी शक्ती मिळते आपण समजू शकतो की चांगले कपडे घातले म्हणून शक्ती मिळाली, आणखी काही चांगलं केलं म्हणून शक्ती मिळाली. या ठिकाणी देव म्हणतोय एखादी गोष्ट दिली तर त्यानंतर जी शक्ती निर्माण होते, देण्यानंतरची शक्ती, परोपकाराची शक्ती जी निर्माण होते ती तेजस्विनी आहे. मग आपण म्हणतो हे सिद्ध पुरुष आहेत, यांच्याजवळ सिद्धी आहे. का आहे त्यांच्याजवळ सिद्धी? कारण त्यांनी स्वत्वच देऊन टाकलं आहे. मला स्वतःला असं काहीच नको, मला जे पाहिजे हे सगळं कल्की अवतारामध्ये सगळ्यांच्या कामात पडणार आहे. आणि हा सगळा झालेला बदल सप्तचिरंजीव तिथपर्यंत पोहोचणार आहे. आणि क्षोणी शाच्छादन क्षमा म्हणजे ती पृथ्वीच्या अधिपत्याखाली आहे. पृथ्वीच्या अधिपत्याखाली म्हणजे आता पृथ्वीवरती इतकं आपण अत्याचार करतोय पृथ्वीवर. आईला जर त्रास दिला आपण तर आई किती वेळ सहन करेल? ह्या मुलाला एक दिवस म्हणेल ह्या मुलांना काढून टाका घराच्या बाहेर, मी बिलकुल याला घरात सांभाळू शकत नाही, यानंतर इतका तो डोक्यावर बसला आहे, माझी एक गोष्ट ऐकत नाही. आणि ही पृथ्वी वसुंधरा त्याच्यावरती सारखे चाललेले अन्याय आहेत, एवढे अन्याय ती सहन करते. म्हणजे जो ह्या शक्तींनी युक्त असा व्यक्ती आहे, ह्या शक्तींनी काहीही नकारात्मक बोलणार नाही, स्वतःचं आत्मपरीक्षण करेल, अशा प्रकाराने स्वतःचं मस्तक हातात घेऊन फिरेल की मला ते पुन्हा आठवायचं नाही, असा जो व्यक्ती आहे तो पृथ्वीच्या अधिपत्याखाली येतो. म्हणजे पृथ्वी जशी क्षमा करते, तशी गाय जशी क्षमा करते, तशी हा व्यक्ती प्रत्येकाला क्षमा करू शकतो. सोप्या गोष्टी नाही आहे. दिसायला आणि ऐकायला वाचायला अगदी सोपं आहे. त्याच्यातला एक जरी गोष्ट आपल्याला समजली तर आपण कल्की अवताराचे पुजारी आहोत असं म्हणतायत ते. कल्की अवताराचा जर तुम्हाला पूजा करायची असेल, अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अरे आमची मूळच आवड आहे ना, काहीतरी ब्रह्माची जिज्ञासा व्हावी. ब्रह्माची जिज्ञासा व्हावी म्हणजे तो कोण आहे आणि मी कोण आहे, आत्म्याचं आवरण होण्यासाठी हे सगळे त्यांनी साधना दिली आहे. या साधनेद्वारे हे जर समजून घेतलं, ते श्लोक जर मनापासून म्हटले किंवा मनात स्वतः संस्कृतची सुद्धा गरज नाही, मनातल्या मनात जर प्रार्थना केली तर ही सगळी प्रार्थना जशी गंगा यमुना सरस्वती सागराला मिळतात तशा आपल्या या सगळ्यांच्या प्रार्थना कधीही वाया जाणार नाही. इतक्या जबरदस्त प्रार्थना आणि वैरोचनी म्हणजे ज्यामधून अगदी असं सुंदर असं तेज प्रगट होतं. म्हणजे जी व्यक्ती अशी असेल ती तेजस्वी असेल. ही छिन्नमस्ता देवीची प्रिय अशी 12 नावं जी आहे ना, जो मनुष्य दररोज सकाळी उठल्यावर स्मरण करतो त्याचे सगळे शत्रू आपोआपच नष्ट होतात. राहतातच कोणते शत्रू? जर आपणच आपले शत्रू आहोत हे जर सिद्ध झालं तर बाहेरचा शत्रू खरं नाहीच आहे. बाहेरचा शत्रू असतात एकवेळ आपण घर दार बंद करून बसलो असतो, पण आता कल्की अवतारामध्ये दार बंद करूनही चालत नाही ना. दार बंद केल्यानंतर आपण जेव्हा एकांतात बसतो आपलाच आपल्याला त्रास होतो, तिथे कोण आहे दुसरा? ह्यांनी असं म्हटलं, ह्याचा जो त्रास होतो तो आपला स्वतःचा असतो, प्रत्यक्षात तो शत्रू आपल्याजवळ नसतोच. मग हे छिन्नमस्ता स्तोत्र जे आहे ते म्हटल्यानंतर त्याच्या सगळ्या शत्रूंचा नाश होतो. आणि हे रूप कशाचं आहे? हे रूप आहे त्याग, बलिदान, आत्मविजय आणि ऊर्जेचं संतुलन दाखवणार आहे. आत्मबलिदान दाखवलं आहे. एवढं सगळं झाल्यानंतर फक्त 1-2 मिनिटासाठी की ध्यान आहे त्याचं. ओम भास्वन्न मंडल मध्यगाम निजशिरछिन्नम विकीर्णालकम स्फरास्य प्रतिबदलात स्वरुधिरम वामे करे विभ्रतीम याभासक्तरति स्मरो परिगताम सख्यो निजेडाकिनी वर्णिन्यो परिदृश्य मोदकलिताम श्री छिन्नमस्ताम भजे. अशा प्रकारचं जे तिचा उपयोग जर आपण करून घेतला, ही देवी आपल्या मनाने आपल्या स्वतःला निर्माण करायची आहे आणि त्या देवीचे सगळे जे उपयोग आहेत ते सगळे उपयोग आपण करून घ्यायचे आहेत. मग हे सगळं करत असताना आपल्याला हा फायदा झाला, या स्तोत्राचा कुठे ना कुठेतरी फायदा होतो असं यांचं म्हणणं आहे. मग हे जे स्तोत्र 2-4 प्रकार झाले, आता याचा आपल्याला अनुभव पण घेता येतो. एक कथा आहे, मुचुकुंदाची कथा आहे. ही मुचुकुंदाची कथा तर भागवतामध्ये सगळ्यांना ऐकली असेल. त्या भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये ही जी कथा येते त्यामध्ये त्यांनी इक्ष्वाकू वंशात एक अत्यंत पराक्रमी धर्मनिष्ठ राजा होता. गोष्टी पण सांगायच्या, स्तोत्र पण सांगायचे, जेणेकरून आपला आत्मा आता उन्नत अवस्थेकडे जाणार आहे.
तो इतका चांगला होता, जशी अपेक्षा आहे असे चांगले राजे आता दिसत नाहीत. कलियुगामध्ये हा राजा दिसत नाही. पण जेव्हा ती गोष्ट ऐकतो तेव्हा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी खरंच समजू शकतात. तो इतका सद्वृत्तीचा चांगला माणूस आणि ब्राह्मण, देव, गुरु यांचा भक्त, म्हणजे सर्व दृष्टीने चांगला असा मुचकुंद ब्राह्मण होता, राजा होता. त्यांनी राजा देवासाठी युद्ध केलं, देवांसाठी युद्ध केलं. देव आणि असुर यांच्यामध्ये भयंकर युद्ध झालं. त्यावेळी देवराज इंद्र यांनी राजा मुचकुंदला मदतीसाठी बोलवलं. चांगला असल्यामुळे देवांकडून लढलाय. देवांकडून लढल्यानंतर मुचकुंदाने दीर्घकाळ देवांसाठी लढाई केली आणि अखेर देवांना विजय मिळवून दिला. मग विजय मिळवून दिल्यानंतर म्हणजे चांगलं काम केलं आहे, पण तो खूप थकल्यानंतर त्यांनी आता विश्रांती घ्यायची इच्छा केली. त्याला वाटलं इतके दिवस युद्ध चाललं, देवांकडून कार्य जरी सद्गुणांचं असलं, चांगल्याचा जरी विजय झाला असला, तरी इकडे आपल्याला असं कधी म्हणत नाही की रामांनी निद्रा घेतली आहे थोडा वेळ, कृष्णांनी निद्रा घेतली, असं म्हणत नाही. आता आपल्याला तिकडे वळवायचं असल्यामुळे कथा कशा बदलत राहतात. छिन्नमस्ता ऐकल्यानंतर आता त्यांनी वाईटासाठी जो आपण थकलोच आहे, आता सध्याच्या परिस्थितीत सगळेजण कष्ट करून आणि नकारात्मक वृत्तींना टाळण्यासाठी प्रयत्न करतोय, थकलो आहे. मग ह्यांनी चांगलं कार्य केलं आणि चांगलं कार्य केल्यानंतर त्याला दीर्घ निद्रा लागली. आता दीर्घ निद्रा या लढायांमध्ये तो इतका थकला, तेव्हा देवांनी त्याला सांगितलं की राजन, आता तू पृथ्वीवर जाऊ शकत नाही, तू पृथ्वीवर जाऊ शकत नाही. बघा, राजा पृथ्वीवरचा आहे, पृथ्वीवरचा राजा आहे आणि त्यांनी देवासाठी कार्य केलं आणि तरीसुद्धा त्याला पृथ्वीवर जाऊ शकणार नाही, तुला जाता येणार नाही. कारण आत्ता इतके वर्ष जे युद्ध चाललं की नाही, त्या युद्धामध्ये तुझे सगळे नातेवाईक मेले. म्हणजे आपलं जे युद्ध चालू होतं तो काळ खूप लोटला. ते काय आपलं महाभारतासारखं 18 दिवसाचं युद्ध नाही, खूप दिवस हे युद्ध चाललं आहे. तू आम्हाला मदत करतो आहे, तू थकला आहे, पण तुझं युद्ध चालू असताना तिकडे तुझे सगळे लोक जे आहेत ना ते मरून गेले आहे. आता तुझ्यासोबत कोणी नाही आहे, त्यामुळे तू पृथ्वीवर कसा जातो आणि काय उपयोग आहे जाऊन, तुला जर तुझं कोणीच मिळणार नाही. इथे या ठिकाणी चांगलं काम केल्यानंतर सुद्धा त्याला एकांतात राहावं लागलं आणि झोपावं लागलं. त्याचे सगळे नातेवाईक गेलेले आहेत. मग तू जाऊ शकत नाही, कारण पृथ्वीवरती खूप युग लोटली आहे, तुझं सगळं कुटुंब नष्ट झालं आहे आणि तू इच्छिलास तर तिथे या गुहेमध्ये झोप घे, या गुहेमध्ये बस आणि त्या ठिकाणी झोप घे, विश्रांती कर. जो कोणी तुला या निद्रेतून जागं करेल त्याच्यावर तुझी दृष्टी पडल्यानंतर तो भस्मभूत होईल. हा एक वर दिला. म्हणजे मला प्रत्येक वेळी काय म्हणायचं आहे की चिरंजीवांना सुद्धा शाप दिला, कशासाठी, आपल्या कल्याणासाठी. ह्याला सुद्धा वर काय दिला, आता तो काहीच करायचं नाही. म्हणजे यूज अँड थ्रोसारखी नीती दिसते, त्याच्याकडून त्याला वापरून घेतलं आणि त्याचे सगळे नातेवाईक बिचाराचे गेले आणि आता तू पृथ्वीवर जाऊ शकत नाही, देवांचं युद्ध झालं आहे, आता तू शांतपणे झोप म्हणे. आणि याच्याशी संबंध आपण आपला लावायचा. किती थकलो आहे आपण, आपल्याला खरंच निद्रेची गरज आहे, शांत निद्रेची. बरं, अशी तशी नाही, शांत निद्रेची गरज आहे की कधीतरी छान पूर्ण झोप झाल्यानंतर खूप छान असा काहीतरी आनंदाचा आणि ज्ञानाचा सूर्याचा उदय होईल अशी अपेक्षा प्रत्येक तळमळणाऱ्या आत्म्याला आहे. अशी ही कथा आहे. इतकं छान कष्ट केले आणि त्याला आता सांगितलं तू झोप आणि तुला आवश्यक आहे झोपणं. एक गुहा दिली म्हणे करून त्याला. आता त्या गुहेमध्ये तो झोपला. असं वरदान देऊन देवांनी त्याला गंधमादन पर्वतामधील एका गुहेमध्ये झोपवलं म्हणजे त्याला उठायचंच नाही आहे. इथे कुंभकर्णाची जशी झोप होती तशी त्याला झोपवायला सांगितलं. मग काल इकडे खूप वर्ष तो झोपला. खूप वर्ष म्हणजे युग म्हणू शकतो आपण. असा तो झोपला. इकडे आपला कृष्णांचा अवतार झाला. हे कृष्णाच्या अवताराच्या आधीची गोष्ट आहे. म्हणजे किती तो मुचकुंद मोठा असला पाहिजे. आणि इकडे कृष्णाचा अवतार झाला. कृष्ण 8 वर्षाचा झाला आणि कृष्णाने कालियामर्दन केलं, कंसाचा वधही केला. कंसाचा मित्र कालयवन मोठ्या सैन्यासह द्वारकेवरती चालून आलं. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. भगवान श्रीकृष्ण युद्ध टाळून त्याला एका गुहेकडे घेऊन गेले आणि तीही मुचकुंदाची गुहा आहे. ही साधी गोष्ट नाही आहे जेवढं मी सांगते. इकडे यांनी कालयवन नावाचा, नावही कसं आहे बघा त्या राक्षसाचं, कालयवन आला आणि कालयवनाला मारलं नाही कृष्णाने. इथे तर सगळ्यांना मारतोय, जो दिसेल त्याला मारतोय. पण कृष्णाने कालयवनाला या गुहेपाशी आणलं. ज्या गुहेपाशी आणलं म्हणजे कोण आहे तिथे, हा मुचकुंद गाढ निद्रेमध्ये. आणि त्याला वरदान काय दिलेलं आहे की तू जो कोणी तुला उठवेल त्या तो भस्मसात होईल. आणि हे करण्याचं कारण तीची मुचकुंदाची गुहा आहे. या गुहेमध्ये आणला. मग यांनी काय केलं, कालयवनाने नेहमीप्रमाणे उन्मत्त झालेला आणि उन्मत्त झालेला असल्यामुळे त्यांनी त्याला लाथ मारली या आपल्या मुचकुंदाला. आणि लाथ मारल्यानंतर ताबडतोब हा जागा झाला आणि त्याच्या दृष्टीने कालयवनाचा मृत्यू झाला. भस्म केलं. कृष्णांनी नाही मारलं. कालियाला सुद्धा
हाकलून दिला आहे. म्हणजे त्याला त्याची जागा दाखवली. म्हणजे प्रत्येक वधामागे सुद्धा काही ना काही एक तत्त्वज्ञान जे लपलं आहे ना, ते जर समजलं तर कल्की अवतार लवकर समजेल, कारण त्याच्याशी आपल्याला संबंध लावायचा आहे. मग त्यावेळी त्याला श्रीकृष्णांचं दर्शन झालं. तो उठला, याला मारलं आणि श्रीकृष्णांचं दर्शन झालं. इथे कितीतरी विचार करून 1 तास प्रत्येकजण चिंतन करू शकेल. श्रीकृष्ण प्रकट झाले आणि तेजस्वी रूप आणि असं सांगितलं की मी वासुदेव पुत्र श्रीकृष्ण आहे, तू माझा परमभक्त होता आधी. याला तर काही आठवत नाही आहे, कारण इतका झोपला येतो की तो म्हणतो परमभक्त होता, देवगणांची सेवा केली, देवगणांसाठी तू युद्ध केलं आणि ते युद्ध केल्यानंतर तुला वरदान मिळालं आहे. भलेही तुला झोपावं लागलं, भलेही तुला झोपावं लागतं. जर छिन्नमस्ता म्हणून मी आज सोबत आणलं आहे. छिन्नमस्तेला कसं सगळं संपवून घेतलं आहे, तिचं स्वतःचं अस्तित्व नाही त्या व्यक्तीचं, त्या साधकाचं. तसं ह्याला त्यांना त्याचे नातेवाईक इतकं चांगलं काम करूनसुद्धा त्याच्याजवळ कोणीच नाही आणि तरी म्हणे त्याला वरदान आहे की तुला श्रीकृष्ण दर्शन होईल आणि तू ज्याच्याकडे बघशील त्याच्यामुळे ती आणि मग त्याचा वध होईल आणि तुला मोक्षप्राप्ती घडेल. ही साधी गोष्ट आहे. यावरती खरंच आपण एकमेकांशी समोरासमोर जर चर्चा केली असती ना, तर प्रत्येकाला प्रश्न विचारून याच्यातून आपण काहीतरी काढून घेतलं असतं. शिक्षक असल्यामुळे या सगळ्या गोष्टी मला फार वाटतात अशा कराव्या. तर या ठिकाणी मुचुकुंदाने त्या गुहेमध्ये नमस्कार केला भगवंतांना आणि वनात गेला आणि खूप वर्ष तपश्चर्या केली. बघा, भक्ताला आधी भगवंत भेटले, स्वतः त्याला श्रीकृष्णांचं दर्शन झालं आणि श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलं मी कोण आहे, आणि हे झाल्यानंतर तो तपश्चर्येला गेला. आपला कसा प्रवास असतो, आधी आपण खूप प्रयत्न करतो. सर्वसाधारण साधक किंवा जीव आधी प्रयत्न करतो आणि नंतर भगवंताचं दर्शन होतं. हे पूर्वपुण्य इतकं फळाला आलं त्याचं की त्यांनी झोपेतच, तो नुसता झोपला तरीसुद्धा त्याला याची प्राप्ती झाली. झोपला म्हणजे कसा झोपला, झोपला म्हणजे स्वत्व विसरून झोपला. तुम्ही सांगितलं ना झोपा, झोपा. तुम्ही सांगितलं ना काम करा, करा. तुम्ही म्हणाल तसं देवकार्य झाल्यानंतर तो झोपलेला आहे, तपश्चर्या करतो. देवसेवा आणि निस्वार्थ कर्माचा शेवट मोक्ष होतो. तपश्चर्येचा आणि देवसेवेचा निस्वार्थ शेवट हा मोक्ष आहे, असं आपल्याला मुचुकुंद कथेतून दिसतं. भगवंत स्वतः भक्ताची रक्षा करतात. तो झोपलेला असला आणि प्रत्यक्षात छिन्नमस्तेचं काय उदाहरण आहे या ठिकाणी. जेव्हा त्याचे सगळे नातेवाईक गेले तेव्हा त्याला कशाचाही शोक झाला नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारचं ग्रीवेबद्दल म्हणजे नकारात्मक विचार केले नाही. देवांनी सांगितलं ना झोप, झोपायचं. देवांनी सांगितलं ना यज्ञ कर, यज्ञ करायचा. देवांनी सांगितलं हे करायचं, ते करायचं आणि झोप. तुला मोक्षप्राप्ती होईल, तुला श्रीकृष्ण दर्शन होईल. शबरीमध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे. इकडे कृष्णांचा जन्मच व्हायचा आहे. मग कृष्णांचा जन्म झाला, कालियामर्दन झालं, कालयवन आला आणि कालयवन आल्यानंतर कालयवनाला घेऊन भगवंत मुचुकुंदाकडे आले. म्हणजे ही सगळी ठरलेली असते की नाही गोष्ट. आपल्या प्रारब्धामध्ये सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, फक्त त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता याचा आत्मज्ञानाशी काय संबंध आहे, खरं तर 2च मिनटं राहिले. पण मुचुकुंद हा जागृतीकडे जाणारा जीव आहे. मग आपल्याला कल्कीकडे जायचं आहे की नाही. मग कल्कीकडे जायचं आहे तर छिन्नमस्ता स्तोत्र म्हटल्यानंतर ताबडतोब मुचुकुंदाची कथा अंमलात आणली पाहिजे. त्या ठिकाणी मुचुकुंद म्हणजे जागृतीकडे जाणारा जीव, आपल्यासारखा नाही. जो काहीच जागृती आमच्यामध्ये नाही, काहीच करायचं आहे असं ज्याला वाटत नाही तो नाही. ज्याला काहीतरी आपल्याला या संसाराचं किंवा या पूर्ण देहाचं काहीतरी चांगलं करायचं आहे असं वाटतं, असा हा जागृतीकडे जाणारा जीव म्हणजे मुचुकुंद. मुच्यते कुंदात म्हणजे ज्याची इच्छा आहे तो अज्ञानाचा कुंद म्हणजे निद्रेपासून मुक्त होऊ दे. निद्रेपासून मुक्त होऊ दे तो जीव आहे जो अनेक जन्मांपासून कर्म, कर्तृत्व, देहभाव वगैरे करतो की नाही. आपण करतोय ना. आपला मुचुकुंद असायला हरकत नाही की मुचुकुंदसारखे कर्म करतो आहे, त्याच्यानंतर देवभक्ती करतो आहे, सत्कर्म करतो आहे. सत्कर्म आपण करत नाही. आपल्यासारखे भक्त तर निश्चित म्हणू शकतात की मी परोपकार करतो. म्हणजे आपल्यातले सकारात्मक विचार बघायचे मुचकुंदसारखे आणि मग ते करत मोहात. पण थोडा मोह आहे, थोडासा मोह आहे, कारण देहासक्ती संपलेली नाही आहे. देहासक्ती संपलेली नाही आहे म्हणून त्यांनी एक क्षण देवांसाठी जेव्हा युद्ध केलं तेव्हा देवांचं वरदान प्राप्त झालं. मग ते वरदान प्राप्त घेऊन सत्वगुण त्याचा वाढला आणि सत्वगुण वाढल्यानंतर तो झोपी गेला. पण अखेरीला तो थकला. इतके त्यांनी कष्ट केले देवांसाठी. म्हणजे बघा, कधी कधी पूजा करून, पाठ करून, पारायणा करून थकतो ना आपण. मग थकल्यानंतर तो थकवा जाण्यासाठी शांत निद्रा घ्या म्हणतात. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. वेळेच्या शेवटी संपते. खरं तर ही 1 तास चालणारी कथा आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं अखेरीला तो थकतो. केव्हा थकला तो सगळं चांगले कार्य करून थकला
आता या ठिकाणी छिन्नमस्ता ऐकल्यानंतर सुद्धा आपण फक्त सकारात्मक विचार पाहतोय की मुचुकुंद देवासाठी कार्य करत असताना थकला. देव कार्य करताना सुद्धा माणसाला थकवा येतो. सारखेच जर पूजा अर्चा आणि आपण गेलो आणि यात्रेला गेलो, या सगळ्या गोष्टींनी जीव थकतो. मग जीव थकल्यानंतर देव म्हणजे दिव्यगुण त्याची सांगता करतात. कशी करतात? राजन आता तू थोडा विसावा घे म्हणतात. त्याला सांगितलं ना, थोडा वेळ विसावा घे, अज्ञानाचा कालयवन तुला स्पर्श करेल. तू जेव्हा झोपला तेव्हा तुला कालयवन स्पर्श करेल. कालयवन कोण आहे? तेव्हा कालयवन म्हणजे अज्ञान. अरे मी हे काय केलं, हे काय केलं, हे सगळं चुकलं, छिन्नमस्ता स्तोत्र ऐकलं, वाचलं, समजलं, माझ्यातले अवगुण समजले, देवगुण प्राप्त झाले होते म्हणून हे समजलं, तो कालयवन आला. कुणी आणला तो कालयवनसुद्धा? अज्ञान कोणी दूर केलं? भगवंतांनी स्वतः. तिकडे मथुरेमध्ये, पण इकडे त्याच्यासाठी मुचुकुंदसाठी गुहेत घेऊन आलेत भगवंत त्याला. आणि गुहेत म्हणजे तो कालयवन जो आहे अज्ञानाचा तो येईल. मग तो अज्ञान लाथ मारेल म्हणजेच छिन्नमस्ता. तो अज्ञानाची लाथ बसेल आपल्याला कंबरड्यात. एक जोरदार चांगली फटकन जागा होईल मुचुकुंद. मुळात चांगलाच आहे, कधी ना कधी पूर्व अतिशय उत्तम असे पुण्य केलेलं आहे. त्याच्यामुळे मुचुकुंद जागा झाला. आणि जागा झाल्याबरोबर लाथ मारली आहे मुचुकुंदाला. आणि लाथ मारली, कालयवनाला लाथ मारली म्हणजे अज्ञानाला लाथ मारली, दूर सोडलं. आणि आत्मप्रकाश म्हणजे समोर कोण उभा राहिला? श्रीकृष्ण. का बरं? श्रीकृष्णांना स्वतः मारता येत नव्हतं का त्याला? हे सगळं आपल्याला शिकवायचं आहे त्यांना. या दोनही कथांमधून आपल्याला त्यांना शिकवायचं आहे की तुमचं अज्ञान, तुमचेच नकारात्मक विचार हे सगळे तुम्हाला लाथ मारून आणखीन एक संबंध आहे. आणि ती गुहा म्हणजे हृदयगृहा, आणि हृदयगृहा म्हणजे आत्म्याचं स्थान. हे मुचुकुंद कथेचं सार आहे. हृदयस्थानामध्ये जो अंधार आहे त्या अंधाराला लाथ कोणी मारली? आपल्याच आत्म्याने लाथ मारली. आणि अज्ञान निघून गेला. आणि अज्ञान निघून गेल्यावर आत्मप्रकाश जागृत झाला. आणि आत्मप्रकाश जागृत झाला म्हणजे समोर डोळे उघडल्याबरोबर कोण दिसलं? कृष्ण दिसला. प्रश्न विचारला कृष्णाला, ह्याचासुद्धा अर्थ निघू शकतो. प्रश्न विचारला कृष्णाला, आपण कोण? तो म्हणतो कृष्ण मी वसुदेव पुत्र कृष्ण. म्हणजे इतकीही भगवंताची ओळख नाही त्याला. इकडे तर आपण प्रेमाने डोळ्यात पाणी घालून घालून भगवंताला बघतो तरी भेटत नाही. इथे सत्वकार्य करून छान झोपी गेलाय. शांत जेव्हा झोप घेतली, निद्रा घेतली, समोर प्रत्यक्ष भगवंत प्रगट झाले. आणि नंतर त्याला कळलं, अरे हे भगवंत म्हणजे श्रीकृष्ण स्वतः आले होते. त्याला विचारलं जेव्हा, मी वसुदेव पुत्र कृष्ण. आपल्यासमोर जर कृष्ण उभा राहिला तर आपण तर पटकन ओळखू. इतकं ज्ञान आपल्याला कृष्णाबद्दल आहे. त्याला तर तेवढंही ज्ञान नाही, तरीसुद्धा कृष्ण आले. ही सगळ्यात मोठी गोष्ट छिन्नमस्ता आणि मुचुकुंदाची कथा आपल्याला शिकवते. मग या ठिकाणी गुहा म्हणजे हृदय गुहेमध्ये मग जर आत्म्याचा प्रकाश जागृत झाला आणि असा प्रकाशित आत्मा जर काहीतरी चांगली इच्छा करतो तर ती सप्तचिरंजीव ऐकतात. आणि सप्तचिरंजीव ऐकून त्या कल्कीपर्यंत पोहोचवतात. असा साधासा नियम आहे. मग हा आत्मजागृत झालेला जो भक्त असतो म्हणजे तो कालयवन कोण आहे? मग कालयवन आहे अज्ञान, देहाभिमान, विकार. हे सगळे कालयवनाचा अर्थ आहे. आपण म्हणतो भागवत म्हणजे असंच आहे काय, नुसते गोष्टी सांगतात. अरे त्या आत्मदेवाची सुद्धा गोष्ट, अशा गोष्टी तर किती निघतील. तर हे जेव्हा कळलं कालयवन म्हणजे आपलाच अज्ञान आहे, आपलीच नकारात्मक आहे. दार बंद केलं म्हणजे संपत नाही. मनाचं दार कुठे बंद होत आहे? आणि मनाचं दार बंद झाल्याशिवाय हृदयाचं दार उघडत नाही. आणि हृदयाच्या गुहेमध्ये जेव्हा कालयवन असतो तो कालयवन समोर आल्याबरोबर झोपेतच लाथ मारतो. तो झोपेत लाथ मारण्याचे उपकार कोणी केले आहेत त्याच्यावर सांगा? त्याच्या सत्कर्मानी. तो जो सत्कर्म देवासाठी करतो त्याच्यामुळे देवांनी दिलेला तो आशीर्वाद आहे. अन्यथा आपण लाथ मारू शकत नाही. आपण आपले हातपाय हलवूच शकत नाही. म्हणजे त्याला कृष्णाची ओळख नसताना सुद्धा त्याला कृष्ण भेटला आहे. म्हणजे शब्दांना किंमत नाही, फक्त वृत्तीला किंमत आहे. त्याचं देवकार्य सुरू असल्यामुळे त्याच्यासमोर कालयवन मेला आणि कृष्ण उभा राहिला. आणि ज्या कृष्णाची त्याला ओळखसुद्धा नव्हती. आपल्याला तर सगळं पाठ आहे. कृष्ण कसा बासरी वाजवतो, कसा गोड बोलतो, कसा प्रेमावतार आहे, त्याला तर बिचारायला माहितीच नाही. कारण जन्मच व्हायचा होता कृष्णाचा त्याच्या अवताराच्या वेळेस. त्याच्या अवताराच्या आधी भगवंतांची लीला अगाध आहे. हे जर लोकांना पटलं, असं जर लोकांना पटलं तर कोणतं स्तोत्र म्हणायचं, काय म्हणायचं तो नंतरचा विषय आहे. पण सगळं भागवतामध्ये लिहून ठेवलेलं आहे. मग त्यांनी मुतुगन आणि ती दृष्टी कोणती जी त्यांनी लाथ मारली याच्यावर खरं 1 तासाचं निरूपण आहे. पण आपल्या
आपल्याला सुरुवातीला त्याच्या बॅकग्राऊंडला एक 8 दिवस गेल्यामुळे ते यायला मला पुन्हा त्या रुटीनवर यायला वेळ लागतो. तर या ठिकाणी त्यांनी मुचुकुंदाची दृष्टी म्हणजे कोणती, ती दृष्टी जी उघडली, त्यांनी जी बघितलं त्याच्याकडे ती ज्ञानदृष्टी होती. आणि ती ज्ञानदृष्टी कुठून आली होती? शिकला होता का तो? भागवत वाचलं का त्यांनी? पुराण वाचलं का त्यांनी? पारायण केले का त्यांनी? नाही. त्यांनी आशीर्वाद घेतला होता देवांचा की जेव्हा तू लाथ मारशील तेव्हा तुझं अज्ञान जाईल आणि तुझ्यासमोर कृष्ण प्रगटेल. हा आशीर्वाद आहे. आपण असं समजायचं की आपल्याला आशीर्वाद आहे. समजायला काय बुद्धीला बदलवायचंच आहे आता, नाहीतरी बुद्धीला बदलवून सांगायचं आपल्याला आशीर्वाद आहे. आणि आपल्यासमोर कृष्ण, आम्हाला तर कृष्णचरित्र माहीत आहे, आम्हाला रामचरित्र माहीत आहे. त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचं रामकृष्ण चरित्र ऐकवत जर आपल्या स्वतःचं मस्तक आणि ग्रीवा आणि सगळं अहंकार सोडून जर आपण अशा प्रकारची प्रार्थना, म्हणजे संस्कृतमध्येच केली पाहिजे असं अजिबातच नाही. कोणत्याही प्रकारची प्रार्थना देवाला मान्य आहे. कारण त्याला तर कृष्ण काळा का गोरा हे सुद्धा माहिती नव्हतं, तरी त्याला कृष्ण भेटलेला आहे. त्यामुळे जेव्हा कालयवन झोपलेला असतो, तो जो लाथ मारतो, ती अहंकाराची लाथ जाते, देहाभिमानाची लाथ संपते. आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण दर्शन म्हणजे, थोडक्यात थांबवते 5 वाजले बरोबर, श्रीकृष्ण दर्शन म्हणजे आत्मसाक्षात्कार. श्रीकृष्ण दर्शन म्हणजे आत्मसाक्षात्कार. श्रीकृष्ण दर्शन म्हणजे आत्मसाक्षात्कार, दुसरं काही नाही. वेदांतामध्ये तेच म्हणतात, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी. अशा प्रकारची ही जी गोष्ट छिन्नमस्तेचं स्तोत्र आणि मुचुकुंदाची कथा आज घेतली. याचं कारण आपल्याला कल्की अवतार समजून घ्यायचा आहे. आणि मुख्य आनंदाची गोष्ट ही आहे की कल्की अवतार झालेला आहे, सप्तचिरंजीव उपस्थित आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या प्रार्थना आपल्या तिथपर्यंत ते निश्चित पोहोचवणार आहे, कारण मन आपलं अतिशय पवित्र आहे. जय जय रघुवीर समर्थ. भरजन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, रामगर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.